नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पातीच्या कांद्याची भाजी. अगदी झटपट अशी, कमीत कमी मसाल्यात पण भाकरीसोबत फार टेस्टी लागते. अगदी पातीच्या कांद्याचा झुणका म्हटला तरीही चालेल. साधी सोपीच रेसिपी पण खायला एवढी मस्त लागते. अगदी चटपटीत अशी, कमीत कमी मसाल्यात झटपट तयार होणारी पातीच्या कांद्याची भाजी सुरुवात करूया. तर इथे मी मध्यम ते लहान आकाराच्या पातीच्या कांद्याची गड्डी घेतली आहे. पातीचा कांदा आधीच मी धुवून घेतला. यातील सर्व जी खराब पात होती तीही निवडून काढून घेतली आणि पुढचा जो कांद्याचा भाग होता तोही कट करून घेतला. पाणी निथळल्यावर, कोरडी झाल्यावर बारीक अशी आता चिरून घेऊयात. तर सर्वच पातीचा कांदा किंवा कांद्याची पात बारीक अशी मी चिरून घेतली. आता यासाठीचे लागणारे साहित्य पाहूयात. तर 2.5 वाटी एवढी गच्च भरून चिरलेली कांद्याची पात आली. तर इथे पाववाटीपेक्षाही कमी शेंगदाणे घेतले आणि 2 ते 2.5 चमचा एवढी ही तीळ, सोबतच 7 ते 8 हिरवी मिरची आणि एक 9 ते 10 लसूण पाकळ्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार, तिखटाच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता इथे शेंगदाणे आणि तीळ आपण भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून घेतला आणि मध्यम ते मंद आचेवर शेंगदाणे चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात. शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतले. आता काढून घेऊयात आणि याच तव्यात आता गॅस मंद आचेवर करून तिळाही भाजून घेऊयात. तिळा थोड्याशा चटचट उडायला लागल्या की आता पटकन काढून घेऊयात. आता याच तव्यावर इथे हिरवी मिरची घालूयात. तर पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घातले. तेलातच लसूण आणि हिरवी मिरचीचे मी अशी 2 भागात तुकडे करून घेतले आणि जास्त न भाजता अगदी थोडेसे असे तेलात परतवून घेतले. थोडेसे असे डागच पडायला लागले की काढून घेऊयात. अजिबात जास्त भाजायचं नाही. थोडेसेच गरम करून घेतले लसूण आणि मिरची. आता शेंगदाण्याचीही मी साल काढून घेतली. तीळ, मिरची, लसूणही भाजून घेतले. आता सुरुवातीला आपण मिरची आणि लसूण घालूयात मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर वरून शेंगदाणे आणि वरून तीळ घालूयात भाजलेली. पाणी न घालता कोरडंच असं हे चालू बंद करून मिक्सरला फिरवून घेऊयात. जास्त बारीकही नाही. तर हे पहा, एवढं असं थोडंसं जाडसर असं मी मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. मोठ्या पाव चमच्यालाही कमी तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे चांगले फुटू दिले आणि त्यानंतर आपण जो लसूण, मिरची, शेंगदाण्याचा ठेचा केला होता तो घालूयात आणि मंद आचेवर हे तेल वेगळं होईपर्यंत परतवून घेऊयात. गॅसची आच मोठी करायची नाही. मंद आचेवरच असं परतवून घ्यायचं अर्धा ते 1 मिनटं आणि यातच पाव चमचा एवढी हळद घातली. मिक्स करून घेतली. आता तेलही थोडंसं वेगळं होतंय तेव्हा यात घालूयात चिरलेली कांद्याची पात आणि आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर करून एकसारखं हे परतवून घ्यायचे. 1-2 ते 3 मिनटं भाजी चांगली उलटपालट करूयात. भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत भाजी चांगली परतवून घ्यायची. आता हे पहा, भाजीचं प्रमाणही कमी झालं. आता यात घालूया चवीनुसार मीठ. असं भाजीचं प्रमाण कमी झालं, कुठल्याही हिरव्या भाजीचं प्रमाण कमी झाल्यावर मीठ घातलं की मग मिठाचा अंदाजही बरोबर येतो. अजिबात खारट किंवा अळणी असं होत नाही. चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं. अजून 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण. कुठूनही वाफ जाणार नाही असे झाकण ठेवायचे आणि 1-2 ते 3 मिनटानंतर आता झाकण काढून घेतले. हे पहा, लपथपीत आणि चमचमीत अशी आपली ही पातीच्या कांद्याची भाजी शिजली आहे. अगदी लपथपीत झाली आहे. हे पहा. आता भाजी आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात. लोखंडाची कढई असेल किंवा बिडाची, तर बिडाच्या कढईत तर जास्त काळं नाही होत, पण लोखंडाच्या कढईत जर बनवली असेल तर भाजी शिजल्यावर पटकन काढून घ्यायचं, नाहीतर मग काळी होते. तर मी बिडाच्या कढईतून पण काढून एका दुसऱ्या भांड्यात टाकून घेतली आणि त्याच बर्नरवर तवा ठेवून घेतला. आता भाकरीही थापून घेऊयात.
आज गुरुवार आहे. मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे होता. आम्ही तिथेच गेलो होतो. आता तिथे बिर्याणी होती, तर नॉनव्हेज मी काही खात नाही. मग घरी आल्यावर मी थोडीशी पातीच्या कांद्याची भाजी केली आणि एक भाकरी थापून घेतली. कमीत कमी मसाल्यात, कमीत कमी साहित्यात, अगदी डाळ न घालून मी अशीच कांद्याची पातची भाजी केली. पण खायला एवढी मस्त लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत. खूप छान ही पातीच्या कांद्याची भाजी लागते. आता भाकरी थापताना ही पीठही थोडं थोडं पाणी करून भिजवून घ्यायचं आणि परातीला घासत घासत पीठ मळून अशी ही गोल आकार देऊन भाकरी थापायची. एका हाताने गोलाकार द्यायचा, एका हाताने भाकरी थापायची. तर हे पातळसर अशी गोल गरगरीत आपली भाकरी थापली गेली आहे. आता मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम झाला की यावर टाकूयात भाकरी. थोडासा पाण्याचा मी शिंपडा मारून पाहिला तर तवा मध्यम असा गरम होता. पाणी जर यातील लवकर जळाले नाही तर समजायचं की तवा अजून थोडासा गरम होऊ द्यायचा, तेव्हा भाकरी टाकायची. आता दोघीही बाजूने व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेऊयात. भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा ही कांद्याची पात किंवा पातीच्या कांद्याची भाजी खूप छान लागते आणि कमीत कमी साहित्यात डाळ न घालता अशी शेंगदाण्यात किंवा फक्त शेंगदाणे मिरचीमध्ये सुद्धा बनवू शकतात. चटपटीत आणि मस्त अशी खमंग रुचकर ही भाजी लागते. कमीत कमी साहित्यात, कमीत कमी मसाल्यात तयार होते. डाळ न घालताच तरीसुद्धा पटकन शिजते ही कांद्याची भाजी. अगदी 10 ते 15 मिनटातच ही भाजी आणि भाकरी तयार झाली. तेवढीच खायलासुद्धा मस्त. तर गरमागरम भाकरीवर कांद्याची पातची भाजी सर्व करून घेतली. खायलाही एवढी छान लागते, अगदी टेस्टी अशी. टिफिनसाठी ही पटकन शिजते, झटपट अशी भाजी तयार होते, तेवढीच चविष्ट अशी. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा हां. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.